महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अंतुर्ली परिसरात अवकाळी पावसाचा दणका, वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट, पिकांचे नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे 30 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसासह वादळी वारे व हलकीशी गार पडली। दुपारपर्यंत कडक ऊन होते। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली। वादळी वाऱ्यासह पावसाने तापी परिसराला तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने अंतुर्ली परिसराला झोडपून काढले। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकासह केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। प्रशासन व शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। मुक्ताईनगर जिल्हा जळगाव। मी 1995 मध्ये ॲग्रिकल्चर डिप्लोमा झालेलो आहे आणि सध्या केळीची शेती, मक्याची शेती सगळी शेती करत आहे। काल रात्री झालेल्या वादळी वारा, पाऊस प्लस गारपीट यामुळे मक्याच्या शेतीचे आपण बघू शकता हे 25 ते 30% नुकसान झालेले आहे। काही शेतकऱ्यांचं 50%, 60% पण नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।